पुढची बातमी बघूयात। 6 खासदार फुटल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा केलाय आणि सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली आहे। याच वेळेला सभेमध्ये बोलत असताना त्यांनी शिंदेंना फडणवीसांना संपवण्याची सुपारी दिली आहे असा आरोपही केला आहे। तर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचा मराठी माणूस पीएम व्हावा, गद्दार सोडून असंही वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संघाचाही पाठिंबा आहे असा दावा त्यांनी केला। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असंही ठाकरे म्हणाले। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये याची चर्चा सुरू झाली। याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरती जोरदार पलटवार केला आहे। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाही। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय? त्याने आज जाहीर करावं, कारण काय हे महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, गद्दार सोडून। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी आधीच त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आपण कशा पद्धतीने देवेंद्रजींच्या विरोधात बोलत होतात आणि देवेंद्रजींबद्दल आता काळजी आहे अशा पद्धतीने आपण जे काय विधानं करताय, तुम्ही देवेंद्रजींची काळजी घेण्याची गरज नाही। देव हा इतरांची काळजी घेत असतो, त्यामुळे देवाभाऊ तुमची काळजी घेतील, तुम्ही त्यांची काळजी घेऊ नका। 29 मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपला वाली कोण ही चर्चा दिल्लीमध्ये भाजपात सुरू झालेली आहे। आणि मग त्याच्यामध्ये असं कोणाला तरी वाटायला लागलंय की या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात। मग यांचा पत्ता आत्ताच काप, यांनाच आत्ताच बदनाम करून टाक आणि एवढं परेशान कर की या दिल्लीपर्यंत येताच कामा नये। आणि मग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहे। त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला, गद्दाराला सुपारी दिलेली। ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना, एसनशी गट। त्याला सुपारी दिले की याला गुंतव इथले इथे। फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ठाकरेंनी म्हटलं होतं आणि त्याला फडणवीसांनी देखील उत्तर दिलं होतं। मात्र आजच्या सभेच्या दरम्यान पुन्हा एकदा ठाकरेंनी मिश्किल असा टोला लगावला। काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखाद्या OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो। त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली? दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? जसं मी देवेंद्र फडणवीसांचं सांगितलं, मग लोक विचारतात तुम्हाला असं कसं वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार? अरे हा वाक्प्रचार आहे। तुम्हाला मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडनं मराठी शिका।